तर गाईस आज मी करू राहिले दुसरं लग्न. पहिलं मी केलं होतं लव्ह मॅरेज आणि लव्ह मॅरेज करून आहे ना मला लई पस्तावा झाला. खरंच सांगते लई पस्तावा झाला. पण आहे ना आज मी करणार आहे अरेंज मॅरेज, ते पण घरच्यांच्या सहमतीने. पण एक महत्त्वाची गोष्ट बरं का, माझा नवरा आहे ना तोच आहे आणि तोच राहील आयुष्यभर आणि 7 जन्मासाठी. तर गाईज मी आज आले कॉलेजमध्ये, कारण आमच्या कॉलेजमध्ये आहे बॉलिवूड डे. सो माझा लुक आहे बाजीराव मस्तानी मधल्या दीपिकाचा. काशीचा. आता आहे ना इथं आमचा रॅम्प वॉक होणार आहे आणि खूपच छान होणार आहे, कारण सगळे जे बसलेले आहेत ना सगळे एक एक करून रॅम्प वॉक करणार आहे आणि त्यांची थीम आपल्या सगळ्यांसमोर आणणार आहेत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा, खूपच मजा येणार आहे. तर गाईज आता वॉक स्टार्ट होणार आहे, रॅम्प वॉक, आणि माझा 2nd नंबर आहे. तर मला खूपच भीती वाटू राहिली. आता बघू कसं होतंय ते. अफसोस तो एक ही बात का है श्रीमंत, आप हमसे हमारी जिंदगी मांग लेते तो हम खुशी खुशी दे देते, पर आपने तो हमसे हमारा गुरूर ही छीन लिया. तर याचा बघा बरं का आता. If you are bad, I am your dad. Cut that. माझं तर तुम्ही आता सगळं लुक वगैरे बघितले. आता मी आमच्या कॉलेजमधले बॉयज दाखवते तुम्हाला. तर हा झालेला आहे मारी, आणि आता याचा डायलॉग बघा. If you are bad, I am your dad. Cut that. समजलं का तुला? हा मग काय सांग बरं. काय म्हणजे काय होतं डायलॉग सांग ना, काय होतं? जर तुम्ही वाईट असले तर मी तुमचा बाप आहे. ओरिजिनल मध्ये नाही, ओरिजिनल मध्ये नाही. मग तिने हिंदीत काय गरीब घेतलं? माणूस. ते हिंदी मध्ये डायलॉग येतो. दम कशात आहे? मराठीत आहे ना. काय मी तुझा बाप आहे. बसा तुम्ही. हा, आणि आता हा मी बुलबुल यामधला कार्तिक आर्यन बनलो. हरे कृष्ण हरे राम. कार्तिक आर्यन का? मला वाटलं अक्षय कुमार आहे. हा तसा पण वाटतोय बरं का तो. नाही, पहिला पार्ट तर मेन तर भुलभुले अक्षय कुमार होता ना. ब्लॅक मॅडम काय होते? जवानी मी ए जवानी या दिवानी मधली नैना तलवार. नैनात तलवार म्हणून तलवार बनून आली मॅडम. डायलॉग डायलॉग सांग. वे मला आठवून द्या आता. हा, बोल. काय होतं? कुछ ना कुछ छूट जाता है कुछ ना something. कुछ छूट जाता है बनी. इसीलिए काय राव, मला डायलॉग नाही आठवते आता. हे प्रियंका, किती दिवसातून आपण कॉलेजला आलो ग? बराच दिवस झाले. 6-7 महिने झाले. मग आणि त्यात आहे ना कॉलेजला असं आपण हे बॉलिवूड डे साठी आलो आणि
ट्रेडिशनल वगैरे तयार झालो, तू वेस्टर्न झाली. असे ड्रेस रोज असावा म्हणजे असं रोज यायचं कॉलेज. बाकी तू काय म्हणतेस? एकदम मस्त. अगं पण आहे ना, खूप दिवसातून आल्यावर एक अशी वेगळीच मज्जा येऊ राहिली आणि फिलिंग गुड, एकदम भारी वाटतंय. वॉक तर तुम्ही बघितलेच असतील सगळ्यांनी, तर सगळ्यांनी खूप छान छान वॉक केले आणि सगळ्यांचे अटायर वगैरे सगळ्यांचे खूप मस्त मस्त सगळे तयार होऊन आलेत. पण तरी पण आहे ना, खूप थोडे लोक होते, म्हणजे जास्त लोकांना इंटरेस्ट नाही आहे, फक्त बघण्यासाठीच येतात आणि थोडेफारच त्याच्यात पार्टिसिपेट करतात, असं असते. आणि मी म्हणून राहिले, पण मी पण माहित आहे का तुम्हाला, पण माझ्यामुळे रेडी झाली आहे. हा हिच्यामुळे रेडी झालेली आहे. कारण मी इथून मागं कोणत्याच कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट वगैरे काहीच नाही केलेला. ही दरवेळेस करते आहे ना ग, दरवर्षी करते ही. आता आमचं 3rd इयर चालू आहे, तर आज मी फर्स्ट टाइम कशामध्ये तरी पार्टिसिपेट केले, नाहीतर मी इथून मागं कुठंच नाही केलं काही. का ग? हा हो मॅडम, या ना. मॅडम या ब्लॉग मध्ये या आमच्या. कोणत्या टीचर आहे तुमच्या? कोणता सब्जेक्ट घेतो मॅडम? मार्केटिंग. बघितलं का? मार्केटिंग कॉस्टिंगच्या मॅडम आहेत या. मॅडम कमी फ्रेंड जास्त आहेत आमच्या. हा फ्रेंडली आहेत खूप मॅडम आमच्या. मॅडम मीला काही अभ्यास येतं गेला का नाही? नाही, हुशार आहे लेकर हुशार. कॉलर नाही, कलाकार. कलाकार. ही देखील, ही आर्टिस्ट, ही कलाकार. आम्ही आलो होतो कॉलेजमध्ये, मग जाताना आम्हाला मंदिर लागलं, त्यामुळे मग आम्ही आलो दर्शनासाठी. आज गर्दी नाही, आज गर्दी नाही. जत्रा टायमाला खूप गर्दी आहे. हो, यात्रेच्या टायमाला तर खूपच गर्दी असते, कारण नवरात्र म्हणल्यावर हे मंदिर आहे ना, फुल भरून जातं, पूर्ण गोल गोल चक्रा मारावं लागतं. पडून जायचंय कुठून? इथून. मग आपण इकडून का आलो? कुठे पळती मुलगी, हिला हात धरून धरून मग वाढावं लागतं इकडे तिकडे. तिथपर्यंत उडीच जात नाही. सक्सेस झालं. चला पाय पडायला आतमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे का, आपण आहे ना दरवेळेस काय करतो, इथं पाया पडतो. आणि इथं पाय पडणं ना सगळ्यात चुकीचं असतं, कारण ह्याच्यावर आपण पाय द्यायचा असतो आणि इथं गणपतीचे पाय पडायचे असतं. मला थोडंफार माहिती आहे, ते सांगू राहिल्यावर का, लय नाही माहीत मला. तर हे मंदिर आहे तुळजाभवानीचं, बुरानगरमध्ये. तर खूपच छान मंदिर आहे आणि इथे येऊन आहे ना, खरंच मन एकदम प्रसन्न होतं. उदाहरण तुम्हाला आहे तिकडून देवा, माझ्या नवऱ्याला सुखाशी ठेव. सुखाची सुखाचं ठेव, सुखाचं काय, सुखाच ना, सुखी ठेव. हा देवा, माझ्या नवऱ्याला सुखी ठेव. माझ्यासाठी मागा ना देवा, हा. माझ्या बायकोला काय सुखी नाका ठेव. सुखी ठेवा. एवढा वेळ लागतो बोलायला. तर गाईस, मी ना हे सगळं एवढं घालून आले ना, तर असं वाटतंय मला की मी नवरी बनूनच आले म्हणून. कारण काष्टा वगैरे कधीच मी घालून नव्हते आले, प्लस मी ती जुती घातलेली, हे सगळं एवढं सगळ्यांना नवरीच वाटू राहिली. जाऊ द्या, परत नवरीचे 9 दिवस आले माझे. काय सर, हा बघा, हा आहे घाणा आणि यात पहिले तेल काढायचे आणि देवीनी याच्यावरच दर्शन दिलं होतं, त्याच्यामुळं हा घाणा इथे ठेवला गेलेला आहे आणि खूप जुना आहे. चला तर गाईज, आता बाहेर निघल्यावर बघा लोकांचे रिॲक्शन मला बघून फक्त नाही का, सगळ्यांना मी नवरीच वाटू राहिली, पण कोणाला हे नवरदेव वाटणं. आज माझं कॉलेजमध्ये काहीच काम नव्हतं, मी फक्त हिला सोडायसाठी आलतो म्हणून साधीच कपडे घातले. ते माझा कोणता बॉलिवूड देव नव्हता, लगेच मला साधा म्हणून राहिली. बघा कशी खोडीची. मग काय, माझा गजरा सुटला का इथून? गजरा सुटला तुझा? काय काय गजरा सुटला? बांधा हळदी कुंकू लावलंय. हा लागू द्या, ते केसाला लागलं लेणं असतं, काय?
लेणं सोनं असतं ते. लय सोनं. हा, नशिबाचं लेणं असतं ते. कपाळाला लागलेलं चांगलं असतं. तर आम्ही ना इथं लग्नाआधी यायचो रस पिण्यासाठी आणि ते पण आहे ना एकदम गपचूप गपचूप यायचो. का हो? कसे होते ते दिवस? हा कॉलेज होतं, कॉलेजमध्ये यायची तर मी पण यायचो इथं. हे लगेच यायचे नाही का, कुठे आहे तू कुठे आहे तू, फोन करायचे नाही तर मेसेज करायचे कुठे आहे तू, म्हणलं कॉलेजला आलेली आहे. ते थांब ना मग रस प्यायसाठी नाही का, रस प्यायसाठी थांब ना. मग लगेच मला इथं थांबून घ्यायचे आणि मी मग स्टॉल वगैरे बांधून गपचूप इकडं भिंतीकडे तोंड करून बसायचे नाही का, कारण इकडून रोड आहे माग, म्हणून मग मी इकडे तोंड करून बसायचे. का खरंच पण ते दिवस आहे ना खूप वेगळे होते आणि त्या दिवसाची मज्जा पण खूप वेगळी होती. कारण कोणाला जर असं माहित नसलं ना ते खूप वेगळं असतं. का बघितलं का म्हणतात नको सांगू. तुम्हाला पस्तावा राहिला माझ्यासोबत लग्न करून? तोंडावरून तर तसंच वाटू राहिले, अशी खुश नाहीत तुम्ही त्या जागेवर आपण परत आलोत म्हणून नाही का, की काय असं काय तोंड करून राहिले. किती आनंद झाला पाहिजे की पहिला आपण ह्या जागेवर यायचो. यांनीच मला सांगायला पाहिजे उलट की पहिलं किती भारी वाटायचं असं तसं ना. आता तोंड वाकडं करून राहिलेत खुशाल. काय नाही उठत काय तुमचा, मला नाही प्यायचा. हा रस पेला जाऊ घरीच जायचं आता. पण तुम्हाला वाटलं होतं का की आपण असं गपचूप येऊन बसायचं इथं, ह्या ठिकाणीच आपण असं डायरेक्ट म्हणजे मी तोंडाला नाही बांधलेलं असं, म्हणजे मी तुमची बायको म्हणून इथं बसन इथं येऊ तर आपण परत, असं वाटलं होतं कधी? असं वाटलंच नव्हतं. झालं चांगलं झालं. असं आम्हाला म्हणजे कधीच वाटलं नव्हतं की आम्ही नवरा बायको म्हणून फिरतो म्हणून, पण ते सक्सेस झालं. तशात पण खूप अडचणी आल्या. तो व्हिडिओ तर नंतर येईलच की कसं काय झालं होतं, पण खरंच खूप अडचणी आल्या आणि तरी पण आम्ही दोघं आज सोबत आहोत.